उबाटा शिवसेना के युवा सेना जिलाध्यक्ष विक्रांत सहारे ने आज ली गई पत्र परिषद में उन पर लगाए गए आरोपों का खंडन किया। तो आइए सुनते हैं पत्र परिषद में उन्होंने तथा अन्य लोगों ने इस संबंध में क्या कहा। कंपनी से खंडनी मांगने को लेकर विक्रांत सहारे युवा सेना जिलाध्यक्ष शिवसेना उबाटा के विरुद्ध विभिन्न धाराओं के अंतर्गत रामनगर पुलिस स्टेशन में 31 मार्च 2025 को मामला दर्ज किया गया था। वहीं विक्रांत सहारे पर लगाए गए आरोपों का खंडन करने के लिए युवक महाविकास आघाड़ी की ओर से आज एक पत्र परिषद ली गई, जिसमें युवा सेना शिवसेना उबाटा के राज्य विस्तारक संदीप पटेल के साथ इंटक युवा कांग्रेस के प्रशांत भारती, राष्ट्रवादी शरद पवार गठ के संजय ठाकुर आदि उपस्थित थे। तो आइए सुनते हैं इस पूरे मामले को लेकर तथा अपने ऊपर लगाए गए आरोपों का खंडन करते हुए विक्रांत सहारे ने मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए क्या कहा स्वयं उन्हें जुबानी। आज इथे प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या मागे माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल झाले त्याकरिता आम्ही सर्व युवक महाविकास आघाडी पत्रकार परिषद इथे सर्व प्रशांत भाऊ भारती, संजय भाऊ ठाकूर, आमचे विस्तारक महाराष्ट्र राज्य विस्तारक संदीप रियालजी पटेल आणि आपचे कुडमेतीजी इथे सर्वजण आपण जमलो आणि इथे माझी बाजू सर्रासपणे मांडली की आपण माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल झाले आहे त्याचा मी खंडन करतो आणि मी त्या कंपनीमध्ये त्या 17 वर्षाच्या मुलाला घेऊन जाऊन त्याच्या आईला सोबत घेऊन जाऊन त्या रेड्डीला जेव्हा बोललो की त्या लहानच्या मुलाला का बरं मारहाण केली, त्याने डायरेक्ट बोलला की तुमको जो करना है कर ले। त्यानंतर मी पत्र व्यवहार करून कामगार आयुक्त, बाल संरक्षण अधिकारी आणि कलेक्टर, जिल्हा अधिकारी, पोलीस अधीक्षक साहेब या सर्वांकडे पत्र व्यवहार करून त्याला न्याय मिळवून द्यावं यासाठी मी मागणी केली असता मला त्याच्या सहाय्यक आपला केंद्रीय कामगार आयुक्त त्यांच्याकडून पत्रव्यवहार 25 तारखेला मिळाला आणि कुठं ना कुठं त्या कंपनीचे त्या पत्रव्यवहारामुळे धाबेदन आणले आणि त्यामुळे त्याने मला सरळ माझ्यावर कोणतीही शहानिशा न करता पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले, त्याचा मी खंडन करतो। मी जे केस माझ्यावर म्हणजे जे ऑफेन्स माझ्यावर लावले आहे, एलिगेशन माझ्यावर लावले आहे, त्याच्या मी क्रॅशसाठी आपल्या उच्च न्यायालयामध्ये कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये पाठवलं, ते ऍप्लिकेशन दाखल केले आहे आणि येत्या पुढच्या तारखेला लवकरात लवकर ते क्रैश होने जाना है। वहीं इस मौके पर इंटक युवा कांग्रेस के प्रशांत भारती ने भी विक्रांत सहारे के समर्थन में अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। आज विक्रांत सहारे युवा सेना जिल्हाध्यक्ष यांच्या समर्थनात महाविकास आघाडीतर्फे युवा महाविकास आघाडीतर्फे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश हा होता की विक्रांत सहारेवर जो खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत, एका नाबालिग मुलासाठी विक्रांत सहारे न्याय मागासाठी गेला असता तिथल्या कंपनीच्या पीएमनी विक्रांत सहारे याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले। पोलीस प्रशासन हे आपल्या जिल्ह्यातलं नेहमी पोलीस प्रशासन चांगलं काम करतात, त्याच्यात काही दुमत नाही, पण आमचं आता पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या प्रकरणाची शहानिशा करून गुन्हे दाखल करायला पाहिजे होते। आमचं पोलीस प्रशासन आता पुन्हा विश्वास आहे की या प्रकरणात जेही आता होणार त्याच्यात तुम्ही शहानिशा करूनच करणार आणि आमची आता बाकी आयोगांना एवढीच नम्र विनंती आहे आणि सर्व पत्रकार बंधूंना हेच विनंती आहे की तुमच्या मार्फत त्या रेड्डीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। नाबालिग मुलाला जे मारहाण झाली, तुम्ही त्या नाबालिग मुलाची स्टेटमेंट तुम्ही रेकॉर्ड केलेली आहे, त्या प्रकरणात त्या रेड्डी कंपनीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।